नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पायांना मुंगे येत असतील, सतत जळजळ किंवा बधीरपणा जाणवत असेल आणि हे केवळ थकवा नसून नर्वचा किंवा साखरेचा इशारा असू शकतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पायांना मुंग्या का येतात, कधी ते सामान्य असतं, कधी ते गंभीर असतं, कधी तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, असे कोणते पदार्थ आहेत ज्याच्यामुळे पायांना मुंगे यायचा त्रास कमी होईल. तर आता पायांना मुंगे येणं म्हणजे नेमकं काय? नर्ववर दाब किंवा रक्तपुरवठा कमी झाला किंवा जीवनसत्वांची कमतरता यामुळे काय होतं, नर्व सिग्नल नीट जात नाही. कशामुळे? नर्ववर दाब पडला किंवा रक्तपुरवठा कमी झाला किंवा जीवनसत्वांची कमतरता, ह्याच्यामुळे पायांना मुंगे येऊ शकतात. आता सामान्य कारणे कोणते आहेत? म्हणजे सामान्य कारणे अशी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला धोकादायक नसतील. आता एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे. आता एका ठिकाणी तुम्ही जास्त वेळ बसल्यावर मग हे होणार. मी साईडला इथं फोटो लावतो. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्यावर काय होतं. परत पायावर पाय ठेवून बसणे. आता इथं साईडला अजून एक फोटो लावतो. पायावर पाय ठेवून बसला. आता तुम्ही बसले पण त्याच कंडिशनमध्ये, ते पण पायावर पाय ठेवलेले कसे नीट ठेवले ते बघा. त्याच्यामुळे काय होणार, अजून मुंग्या येणार, तात्पुरते येणार. परत थंडी. आता थंडीचं वातावरण चालू आहे. आता थंडीमुळे काय होणार, स्नायू आखडणार आणि त्याच्यामुळे थंडीमुळे सुद्धा पायांना मुंगे येऊ शकतात. आता तात्पुरतं नर्व प्रेशर म्हणजे आता आपण बघितलं कुठं नर्व प्रेशर, जसं की इथं दाबून धरलं तुम्ही एकदम सोडलं तर नर्व प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे मुंग्या येतात. तुम्हाला माहिती आहे. तसंच पायाला पण देखील तसंच असते. पण हे काय होतं, सामान्य लक्षणं आहेत हे, आणि हे थोड्या वेळात आपोआप बरे होतात. आता गंभीर कारणे कुठले आहेत? गंभीर कारणे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. पहिला आहे डायबेटिक न्यूरोपॅथी. म्हणजे काय? साखर जास्त असल्यामुळे शरीरामध्ये नर्वचे नुकसान होते आणि ह्याच्यामुळे काय होतं, रात्री मुंग्या येतात. इथं लावतो मी चित्र, साईडला लावतो, इथं लावतो. परत व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यामुळे काय होतं, जळजळ होते पायामध्ये, सुन्नपणा येतो, चालताना अस्थिरता वाटते, म्हणजे चालताना बरोबर चालत नाही माणूस. हे ह्याची चित्र व्हिटॅमिन B12ची कमतरता असल्यावर काय काय लक्षणे असतात हे मी इथं साईडला लावणार आहे मंडळी. इथं तुम्ही बघू शकता. अजून काय, व्हिडिओ पॉज करा आणि ते लक्षणं सगळी बघा तुम्ही मित्रांनो. आता तिसरं काय, कंबर किंवा मणक्याची समस्या असल्यानंतर सुद्धा पायांना मुंगे येऊ शकतात. आता खूप जण म्हणतात पायांना मुंगे येते. कसं? स्लीप डिस्क म्हणजे जनरली काय असतं, L4 L5 मणका असतो, वर्टिब्रा लंबार असतं ते, आणि त्याच्यामध्ये जर आपली मणक्याची हाडे मागं पुढं झाली तर काय होतं, त्या हाडांच्या मधून बरोबर अशी ही हाड आहे, ह्याच्या हाडांच्या मधून अशी नर्व जात असते. जर ते मागं पुढं झालं असं तर काय होणार, ते नर्वला प्रेशर करणार, त्याच्यावरती ताण पडणार नर्ववरती, आणि जर ताण पडला तर कंबर दुखणार आणि त्याच्यामुळे पाय देखील दुखणार. परत सायटिका काय, लॉंगेस्ट नर्व आहे आपली, म्हणजे सगळ्यात मोठी शरीरातली नर्व आहे. त्याच्यावर जर जोर पडला तरी पण तुमचे पाय दुखू शकतात मंडळी. परत ह्याचं चित्र मी स्लीप डिस्कचे, सायटिकाचे चित्र लावतोय साईडला, ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ थांबून. परत रक्ताभिसरण कमी म्हणजे पायाला रक्त कमी जाते. आता रक्त कमी झाल्यावर कसं दिसतं ते इथं मी साईडला लावतोय बघा, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. पण रक्तभिसरण कमी कशामुळे होतं ते जाणून घेऊया. रक्तभिसरण, धूम्रपान केलं तुम्ही असं होऊ शकतो तुमचा पाय, इथं बघा साईडला. परत ॲनेमिया म्हणजे रक्ताची जर कमतरता असेल तरी पण तुम्हाला रक्तभिसरण कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. तुम्हाला मी साईडला चित्र लावतोय, तुम्ही ते बघा फोटोज. तर आता ही लक्षणं असतील तर सावध व्हा. अशी कुठली लक्षणं आहेत जे तुम्ही सावध झालं पाहिजे ते लक्षणमध्ये? जर पायामध्ये सतत जळजळ करत असतील, पाय सतत सुन्न होत असतील, चालताना नीट चालता येत नसेल, चालताना खूप त्रास होत असेल, आणि आता जखम लागली आणि जखम ती उशिरा बरी होते. आता जखमेचं टाईप कुठलं आहे मी साईडला लावतोय, त्याचं तुम्ही बघा. जर जखम उशिरा बरी होत असेल तर काय केलं पाहिजे? आता कोणत्या तपासण्या कराव्यात? ब्लड शुगर चेक केली पाहिजे. आता ब्लड शुगर कधी? जेवणाच्या आधी, जेवणानंतर, आणि HbA1c म्हणून एक टेस्ट असते ती केली पाहिजे. ती काय सांगते, आपल्या शरीरात ॲव्हरेज किती शुगर होते मागच्या 3, 4, 5, 6 महिन्यात, असं ड्युरेशन असतं त्याची. ती साखर सांगते ॲव्हरेज म्हणजे किती शुगर होते आपल्या शरीरात. परत व्हिटॅमिन B12ची हाय का जाणून घेण्यासाठी आपण व्हिटॅमिन B12 टेस्ट केली पाहिजे. CBC काय कमी केलं पाहिजे? रक्तभिसरण नीट होते का ते जाणून घेण्यासाठी. त्यासाठी ॲनेमिया आहे का आपल्या शरीरात केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. ह्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन चेक केलं पाहिजे. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. आणि जर पाठही दुखत असेल आणि दोन्ही पायाला मुंग्या येत असतील, कंबर दुखत असेल, इथं कमरेच्यावर मणका दुखत असेल तर MRI करणे गरजेचं आहे. हे तुम्ही ज्या डॉक्टरांकडे जाईल ते डॉक्टर तुम्हाला नक्की सांगेल. आता आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे का ह्याच्यावरती? काय हो आहे.
आयुर्वेदानुसार काय म्हणते, वात दोष वाढली, वातवृद्धी झाली, इथं लिहितो मी साईडला वातवृद्धी वाढली त्याच्यामुळे होऊ शकतं. किंवा मज्जा धातू दुर्बल झाला. पहिल्यांदा अस्थि झाल्यावर मज्जा धातू असतो, म्हणजे अस्थि हाडांच्या आतमध्ये मज्जा धातू असतो. मज्जा धातू कसं असते, आपण पुरणपोळी ऐकले, पुरणपोळी आतमध्ये पुरण भरतात आणि वरून पोळी असते, चपातीच असते. मग तसंच हे हाडाच्या आतमध्ये हे असतं, आपण बोकडाच्या नळीत तसलं असतं, ते म्हणतो बघा खायचं माणसं, तेच मज्जा धातू असतं. आपल्या शरीरात देखील तसाच मज्जा धातू असतो. जर ह्याच्यामध्ये काय हे झालं, वाढ झाली किंवा हे दुर्बल झाला मज्जा धातू, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, पायात मुंगे येऊ शकतात. आता हे होण्याची कारणं काय आहेत, वातदोष वाढण्याची किंवा मज्जादोष दुर्बल होण्याची? तर कारण तुम्ही सतत उपाशी राहत असाल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. परत कशामुळे होऊ शकतं, जास्त थंडीमुळे देखील होऊ शकतं. कोरडा आहार खाल्ले की वात वाढणार. वातचं लक्षण काय, वृक्षता वाढली की वृक्ष अन्न म्हणजे कुठलं, बदाम वगैरे खाल्लं, न भिजवता बदाम खाल्लं तर वात वाढणार, आणि वात वाढली की हाडे दुखणार, पायांना मुंगी येणार. आता पायांना मुंग्या येणे हे कमी करण्यासाठी काय सर्वोत्तम पदार्थ आहेत का? हो आहेत. मी अशाच तुम्हाला 7 पदार्थांची नावं सांगत आहे. अजून पदार्थ आहेत, पण पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्यापासून मी 7च सांगतोय, म्हणून इथूनही 7च सांगणार आहे. 7 पदार्थ आहेत का? हो आहेत. पहिला पदार्थ आहे दूध. दुधामध्ये काय भेटतं आपल्याला, व्हिटॅमिन B12 भेटतं. जर B12ची कमतरता असल्यामुळे मुंगे येत असतील तर B12 खाल्ल्यामुळे, दूध पिल्यामुळे ते आपल्या शरीरातली गरज पूर्ण करेल आणि तुम्हाला त्रास नाही होणार. परत ह्याच्यामुळे नर्व मजबूती होते दुधामुळे. आता दुधामुळे नर्व मजबूती झाल्यामुळे, जर नर्वमुळे कंप्रेशन किंवा नर्वची वीकनेस आली असेल, दुर्बल झाली असेल, तर दूध पिल्यामुळे ते मजबूत होईल आणि मुंगे यायचं हळूहळू कमी होईल. आता दूध कसं आणि कधी पिलं पाहिजे, तर रात्री कोमट दूध पिया तुम्ही. कोमट दूध, जास्त शुगर असेल तर साखर न टाकता प्या, साखर जास्त टाकू नका. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल, अंडी खाऊ शकत असाल तर अंडी खाऊ शकता. अंड्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B12 असतं. ह्याच्यामुळे जर तुम्हाला मुंगे येत असतील B12च्या कमतरतेमुळे तर ती भरून निघेल. नंतर तुम्ही अंड्यामुळे काय होतं, नर्व रिपेअर होते. नर्व रिपेअर म्हणजे नर्व दुखत असल्यामुळे जर तुमचे पायांना मुंगे येत असतील तरीही ते नीट होईल. आता तिसरं काय असं फूड आहे, तिसरं आहे बदाम. आता बदाम कसं खाल्लं पाहिजे? आता तुम्ही म्हणला मगाशी, तर तू म्हटला बदाममध्ये वृक्ष आहे, वात वाढते त्याच्यामुळे, म्हणून बदाम काय करायचे मित्रांनो, 3 ते 4 बदाम रात्री पाण्यामध्ये भिजू घालायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यावरचं साल काढून ते खायचे. ह्याच्यामध्ये बदाममुळे काय भेटणार तुम्हाला, मॅग्नेशियम भेटतं. मॅग्नेशियम हे शरीरासाठी चांगलं आहे, नर्व रिलॅक्स होते ह्याच्यामुळे, म्हणून तुम्ही 4-5 बदाम खाल्ले पाहिजे. नंतर तुम्ही पालकाची भाजी खाऊ शकता. पालकाची भाजी ही मित्रांनो खूप चांगली आहे. वेगवेगळ्या आजारांमध्ये पालकाची भाजी खाऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे काय होतं, रक्त पुरवठा सुधारतो पालकाच्या भाजीमुळे, म्हणून पालकाची भाजी ही खाल्ली पाहिजे आपण नेहमी. आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी पालकाची भाजी खाल्ली पाहिजे. आणि ज्यांना ह्याचा मुंग्याचा त्रास आहे त्यांनी तर जास्त वेळ खाल्ली पाहिजे. नंतर आपण काय खाऊ शकता, अजून केळी खाऊ शकता. केळीमध्ये काय असतं, पोटॅशियम असतं. ह्याच्यामुळे काय होतं, मसल आणि नर्व फंक्शन सुधारतं. मसलचे फंक्शन सुधारतं आणि नर्व जर कमजोर झाली असेल तर ते सुधारतं. ह्याच्यामुळे खूप चांगला फायदा होतो. नंतर मूग डाळ कशी असते, पचायला हलकी असते आणि नर्वसाठी सुरक्षित प्रथिने, ह्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स भेटतात आपल्याला आणि हे सुरक्षित असतं. तुम्हाला कळतंय, समजलं असेल माझ्या मित्रांनो व्हिडिओ बघितल्यापासून. पालक आणि केळी असे 2 पदार्थ आहेत जे तुम्ही नेहमी खाऊ शकता जवळजवळ सर्व आजारांमध्ये. आता मूग डाळ बघू आपण. हे सांगितलं हलकी असते आणि नर्वसाठी सुरक्षित आहे. आपण परत तीळ खाऊ शकता. अजून 6वं काय, तीळमध्ये काय असतं, कॅल्शियम असतं आणि हेल्दी फॅट्स असतात. ह्याच्यामुळे काय करतं, जर वात वाढली असेल तर वातला कमी करतं. 1 चमचा तीळ खाऊ शकता तुम्ही, किंवा त्याचा लाडू बनवून खाऊ शकता, किंवा तिळाची चटणी बनवून खाऊ शकता तुम्ही. हे सगळं करू शकता मंडळी. आता वात वाढला, तीळ तेलानं मसाज वगैरे करतात ते तुम्हाला माहितीच आहे. आता तुम्ही काय नाही केलं पाहिजे, असं काय आहे जे टाळलं पाहिजे. जास्त साखर खाऊ नका. साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. दारू पिऊ नका. दारू पित असेल तर ते बंद करा. धूम्रपान करू नका. धूम्रपानामुळे रक्ताभिसरण कमी होऊन ते तसं होऊ शकतं. जास्त तिखट खाऊ नका. तिखट हे तीक्ष्ण कशाचं गुण नाही, वातचा. जास्त तिखट खाल्लं तर वातवृद्धी होईल आणि नंतर तसंच होईल. आता कधी डॉक्टरांकडे जावे, मुंग्या रोज येत असतील तरी डॉक्टरांकडे गेले पाहिजे. जर सतत वाढत असेल तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. साखर जास्त असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता निष्कर्ष काय सांगतो मी ह्या व्हिडिओमध्ये, पायांना मुंगे येणे ही शरीराची चेतावणी आहे. वेळीच तपासणी केली आणि योग्य आहार यामुळे नर्वचं जे नुकसान होण्याची शक्यता आहे ते आपल्याला टाळता येतं.
जर व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर कोणाच्या पायाला मुंगी येत असतील तर त्यांना हे व्हिडिओ पाठवा. कारण मी सगळ्यांना सगळं सांगितलं पहिल्यांदा कशामुळे होतं, काय आहार खाल्ला पाहिजे, कधी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, कशामुळं होऊ शकतं. परत त्याची सगळी चित्रं लावली आहेत साईडला, तुम्हाला त्या चित्रावरून देखील कळेल मंडळी. कोणत्या रक्ताच्या तपासण्या केल्या आहेत असं वेगवेगळं सांगितलं आहे मंडळी. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला देखील असं हे काय आहे का, तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा झाला का, हे नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो. हे व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.